श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे. प्रकट दिवसानंतर 41 दिवसाची सेवा, स्वामी समर्थांचे स्वामी अखंड कृपाचा अनुभव आणि सुख समृद्धीसाठी. जर आपल्याला स्वामींचा अखंड अनुभव हवा असेल, कृपेचा सुख समृद्धी हवी असेल, तर नक्कीच आपण ही 41 दिवसाची सेवा करू शकता. स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखले जाणारे महान संत चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी प्रकट झाले होते. या दिवशी स्वामींची उपासना केल्याने भक्तांना अपार कृपा, संरक्षण आणि जीवनातील सर्व संकटावर मात करण्याची शक्ती मिळते. जीवन समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते. घरातील नकारात्मकता ऊर्जा नाहीशी होते. प्रकट दिवशी तुमची उपासना किती फायदायी आहे याची अनुभूती प्रत्येक भक्ताला येते. प्रकट दिवशी आपण विशेष पूजन स्वामींचे करू शकतो. सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्थापित करायचा आहे. त्यांची पंचोपचारे किंवा षोडोपचारे स्वामींची पूजन करायचं आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. जमल्यास आपल्याला झेंडूचे फुलं असतील तर ते झेंडूचे फुलं आपल्याला स्वामींना चढवायचे आहे. त्याची माळ बनवायची आहे. गुलाबाचे फुलं आपण चढवू शकतो. आता आपण हे नैवेद्य जो दाखवू तो बेसनाचा किंवा लाडूचा करायचा आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नैवेद्य आपल्या हाताने बनवायचं आहे. जेव्हा आपण आपल्या हाताने नैवेद्य बनवतो तेव्हा आपल्या हाताच्या रेषा सुद्धा त्या नैवेद्यावर उमटतात आणि आपण आपलं भाग्य स्वामींपर्यंत पोहोचवतो. निसंदेह हा जो आपण नैवेद्य दाखवतो तो आपल्या जीवनात काय संकट आहे ते निसंदेह स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचून जातं, जे आपण मनापासून पोहोचवू इच्छुक असतो. म्हणून म्हणतात की स्वयंपाक घरामध्ये, नैवेद्य घरामध्ये स्वामींकरता आपल्या हाताने तयार करावा. कारण की आपलं भाग्य स्वामींपर्यंत तर पोचतोच, पण त्यात जे आहे ती श्रद्धा असती, भक्ती असती, पावित्र्य असतं. अन्न केवळ पदार्थ नसतं तर तो भक्तीचा अर्पण सुद्धा असतो आणि आपल्याला ईश्वरी कृपा आणि आशीर्वाद सुद्धा मिळतो. म्हणून जेव्हा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवायले स्वामींना या कोणत्याही देवांना, तर नैवेद्य नेहमी आपल्या हातून बनलेला हवा. प्रकट दिवशी आपण स्वामी समर्थ ध्यान मंत्र करा. 11 माळे आणि स्वामी समर्थ अष्टक आणि तारक मंत्राचे पठण करायचे आहे. जेव्हा आपण हे षोडोपचारे पूजा करून हे पठण करून आपला नैवेद्य दाखवू, त्यानंतर 41 दिवसाची प्रकट दिवसापासूनच 41 दिवसाचा संकल्प घेऊन आपली सेवा आपल्याला प्रारंभ करायची आहे. आपल्याला या सेवेचा उद्देश काय आहे हे मनापासून श्री स्वामी समर्थ यांना नक्कीच सांगायचे आहे. कारण की आपण सकाम उपासना करतो, काही उद्देशाला घेऊन उपासना करतोय, निष्काम उपासना आपण करत नाही. काही ना काही समस्या आहे, काहीतरी मनोकामना पूर्ण करायची आहे, म्हणून ही आपण स्वामी सेवा करत आहोत. म्हणून स्वामींना सगळं सांगायचं आहे. त्यानंतर आपण श्री स्वामी समर्थांचा मंत्र ओम स्वामी समर्थाय नमो नमः चा मंत्र जाप आपण एक माळ करू शकता, 11 माळ करू शकता, 21 करू शकता, 51 माळ आपण करू शकता. जेवढा वेळ आपल्याकडे आहे, 1 माळ केली तरी मनापासून आपल्याला ही माळ करायची आहे. जसं जमत असेल तसं आपण करा. जर जमत असेल तर प्रकट दिवशी आपण हवन सुद्धा करू शकतो. ही एक सेवा आणि उपासना आहे. सेवा आणि उपासना आपल्याला बिलकुल शांत ठिकाणी बसून करायची आहे. स्वामी चरणी ध्यान केंद्रित करायचं आहे. या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. जेव्हा ध्यान केंद्रित करू आणि ध्यान केंद्रित करून जेव्हा आपण मंत्र जाप करू तेव्हा तो मंत्र सिद्ध होईल आणि जेव्हा तो मंत्र सिद्ध होईल तेव्हा त्या सिद्ध झालेल्या मंत्राचा अनुभव, त्याची फलश्रुती आपल्याला अनुभवामध्ये यायला लागेल.
पण मंत्र सिद्ध करणं खूप जास्त गरजेचं असतं आणि ते तेव्हाच होतो जेव्हा मनापासून आपण स्वामी चरणी ध्यान केंद्रित करतो. आपल्याला एक वेगळीच दिव्य अनुभूतीचा अनुभव येईल आणि ही अनुभूती इतकी सुंदर असेल की आपलं मन सतत असं वाटेल की परत आपण ही 41 दिवसाची सेवा करून घ्यावी. यानंतर आपल्याला दिवसभरात होऊ शकेल तर कोणाला काही बोलायचं नाही आहे, वाईट शब्द काही सुद्धा तोंडातनं काढायचं नाही आहे. जी आपली कृती आहे, जे पण आपण कार्य करत आहोत ते आपले नियमपूर्वक जे पण कार्य आहे ते आपल्याला करायचं आहे. पण या 41 दिवसात आपल्याला सतत श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करायचे आहे आणि नैवेद्य कृपा करून आपल्या हातानेच बनवायचं आहे. स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. तर मनापासून सद्विचार, सातत्य, एकनिष्ठ, श्रद्धा, विश्वास, प्रेम ठेवून हे अनुष्ठान आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल आणि वेगळाच एक आनंद तुमच्या जीवनामध्ये येईल. स्वामी उपासना मंत्र हा खूपच साधा आणि सरळ आहे, पण याची येणारी प्रचिती जी आहे ती खूप मोठी आहे. नक्कीच ही उपासना आपण एकदा करून पहा. नक्कीच आपल्या जीवनामध्ये अनुभव येईल. जर अनुभव आला तर नक्कीच सांगा. मला मराठी येत नाही, बोलताना काही चुकल्यास क्षमा करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय श्री स्वामी समर्थ.